गॅरी काय कमाल शॉपिंग झालं ना आज. आणि आज डिस्काउंट पण खूप होतं, मग तुला पण मजा आली असेल. हो मग काय, तूही खुश मी खुश. गॅरी डोंट यू थिंक प्रत्येक दिवस असाच असला पाहिजे ना? म्हणजे रोज शॉपिंग? मग अरे पण त्याच्यासाठी कमवावं लागतं आणि त्यासाठी ऑफिसलाही जावं लागतं. ओके ठीक आहे ना, तू कशाला आहेस, तू कमव ना. चल आईस्क्रीम खाऊया. आत्ता? हो अरे यार चल ना. आपण चल चंद्रा, चला बाई, चला लवकर चला ना. हा झालं आता, पुरे सर ठेवून द्या बरं काम. अहो ताई, पण अजून करू शकतो की आम्ही काम थोडा वेळ. ग बास झालं ग. कमळा, तुझी शाळेत गेलेली पोरगी घरी येईल, तुझा नवरा घरी येईल, त्यांचं बघायला पाहिजे ना. या सगळ्या कामापायी तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे घराकडे दुर्लक्ष केलेलं मला नाही चालायचं. तुमच्यामुळे खूपच काम होऊन राहिलं. बास केवढं काम पूर्ण झालं. तुमचे उपकार तर मी आयुष्यभर नाही विसरू शकत. अहो उपकार कसले ताई त्यात? आम्ही तर नुसतं घरातच बसून होतो की, तुमच्यामुळे आमचा वेळ कामी लागला बस. हो तर काय ताई, हा अहो घरात फक्कल मारून बसल्या होत्या, त्यांना कामाला लावलं तुम्ही, त्यांची मीठ भाकरी सोडवलीत तुम्ही. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. लई जिद्दीने काम करताय तुम्ही, अशाच मोठ्या व्हा बघा ताई तुम्ही. बकळा मावशी नमस्कार कर. हवा असं काय करताय, असं काय बी करू नका हो. बकुळा मावशी, तुझे आशीर्वाद असेच पाठीशी राहू. असेच राहतील, आम्हा सगळ्यांचे राहतील, नुसते माझे नाही सगळ्यांचे राहतील. हा ताई चला बडबडू नका, कामाला लागूया. चला ग बायानो, आवरा आवरा पट्टा पट्टा पट्टा. चला खरंच ग, खूप चांगले आहेत राधिका ताई. आपल्या सगळ्यांकडनं एवढं चांगलं काम करून घेतलंय बघा, कोणाला पण नोकरासारखं वागवलं नाही. सगळ्यांचा मान सन्मान अगदी व्यवस्थित केला. त्यांना हवं ते मिळू दे आणि त्यांचं सगळं काम पूर्ण होऊ दे. चल आता आवरूया. जास्त आवडला आईस्क्रीम. तू कोणता घेतला होता? आज मी टेंडर कोकोनट घेतला होता. पुढच्या वेळेला तू पण ट्राय कर, तुलाही आवडेल. गाडी कुठे पार्क केली आहेस? त्या तिकडे. तुम्हाला राधिकाचा भाऊ. चल ना, चल बघू काय करतोय. जाऊ दे ना, आपण जाऊया ना. चल ना, मला बघायचं. शनाया तू काय पाहिजे तुला? तुझ्याकडनं काहीच नकोय मला. तुझ्याकडनं तसंही काय विकत घेणार. बट ग्रेट यार, तू तुझ्या बहिणीला किती हेल्प करतोयस. थोड्या उन्हात विनात फिरतोयस. बाप रे, आय फील फॉर यू. गुरुनाथ जा ना, निघा ना तुम्ही. कामाचा टाइम आहे, गिराईक वाट बघते माझी. एक मिनिट बघू बरं काय. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.